नमस्कार, मी आशिष जाधव. हल्लाबोल मध्ये तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्रातल्या 7 जागा ज्या पूर्व विदर्भातल्या 7 जागा आहे, ज्यामधल्या 2 जागा ज्या आहेत, ज्या राखीव जागा आहेत, भंडारा गोंदिया आणि गडचिरोली चिमूर या दोन्ही मतदारसंघांमध्ये काही भाग हा नक्षलग्रस्त आहे. अशा या 7 जागा, त्या व्यतिरिक्त देशभरातल्या 84 जागा, अशा एकूण 91 मतदारसंघांमध्ये आज मतदान होतंय. अजूनही मतदान चाललेलं आहे. संध्याकाळी 6 वाजता मतदान संपणार आहे. पण काही नक्षलग्रस्त भागामध्ये 3 वाजेपर्यंत मतदान पूर्ण झालेलं आहे. कारण त्या ठिकाणचे जे निवडणूक अधिकारी असतात, कर्मचारी असतात, त्यांना परत त्या हेडक्वार्टरला म्हणजे गोंदिया आणि गडचिरोली इथं परत यायचं आहे संध्याकाळच्या आत. म्हणून 3 वाजेपर्यंत तिथं मतदानाची वेळ ठेवण्यात आली होती. पण राज्यात आणि देशभरात अनेक ठिकाणी सर्वसाधारण जी मतदानाची वेळ आहे ती सकाळी 7 ते संध्याकाळी 6 इतकी आहे. अजूनही 1 तासाचा अवकाश हा मतदान पूर्ण होण्याला आहे. आपली जी आजची चर्चा आहे ती आपण दिवसभरापासून करतोय. पण आता या तासाभरात आपण जी चर्चा करतो आहोत की खरंच हा पहिला टप्पा निर्णायक आहे का? या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्राची दिशा कोणत्या बाजूने झुकू शकते याची काही चुणूक किंवा संकेत मिळतायत का? वोटिंग पॅटर्न, मतदानाची पद्धत नेमकी आज दिवसभरात कशी राहिली? मतदान कुठल्या पद्धतीने, कशा पद्धतीने फिरेल असं काही घडलंय का? त्याचबरोबर जे प्रचाराचे मुद्दे होते राष्ट्रीय पक्षांचे किंवा उमेदवारांचे, ते घेऊन ते मतदारांपर्यंत पोहोचलेत का? मतदार मतदान करताना काय विचार करत असेल यावर आपण आज आपल्या चर्चेचा फोकस ठेवणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत काँग्रेसचे नेते नागपूरचे अमोल देशमुख आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते विनायक अंबेकर आहेत. आपल्यासोबत पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादीचे स्थानिक नेते प्रवक्ते प्रशांत जगताप आहेत. आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे आहेत, जे महाराष्ट्रातले एक फायर ब्रँड वक्ते सुद्धा आहेत. तसंच आपल्यासोबत राजकीय पत्रकारांमध्ये फार कमी अभ्यासू पत्रकार असतात, त्यातलेच एक सकाळचे प्रतिनिधी पत्रकार संजय मिस्किन सुद्धा आहेत. आणि मी संजय मिस्किन हे नव्यानं चर्चेत जोडले गेले आहेत म्हणून त्यांच्याकडेच आधी जातोय. संजय, दिवसभरापासून आपण मतदान बघतो आहोत. ठिकठिकाणचे रिपोर्ट्स येत आहेत, देशभरातून रिपोर्ट्स येत आहेत. राज्यातल्या 7 मतदारसंघांमध्ये, जे पूर्व विदर्भातला आणि यवतमाळ वाशिम हा तसा मध्य विदर्भातला, दक्षिण विदर्भातला म्हणू शकतो असा एक मतदारसंघ आहे. 7 मतदारसंघ जर का विदर्भातले बघितले आणि तिथल्या लढती जर का बघितल्या आणि एखाद दुसऱ्या ठिकाणी अपवाद म्हणून बसपा किंवा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार बघितला तर हे मतदान कशा पद्धतीने होऊ शकतं? अनेक ठिकाणी एखाद दुसरा अपवाद सोडला तर अटीतटीची चुरस दिसते का? अशी जे सगळ्यात पहिल्यांदा तर मतदानाची टक्केवारी किती जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण 7% दरम्यान जर मतदान गेलं तर मात्र ही सगळ्याच लढती ह्या पूर्ण अटीतटीत जातील असं चित्र आहे. कारण 7%चं मतदान, तेही एखादं सरकार पूर्ण फ्लेजमध्ये काम करत असताना मतदान 7%च्या आत किंवा 7%च्या दरम्यान होणं हे अटीतटीच्या लढतीचे एक संकेत मानले जातात. आणि मतदारांमध्ये मतदान करण्याची अनुत्सुकता असते की ती सरकारच्या विरोधात पण असेल किंवा विरोधकांच्या बाजूने पण असेल. त्यामुळे हे 60%च्या पुढे गेलं मतदान तर ह्याचा कौल मात्र वेगळ्या दिशेने जाऊ शकतो. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की ज्या 7 मतदारसंघांमध्ये हे मतदान झालेलं आहे, प्रामुख्याने हा सगळा भाग जो आहे हा कोरडवाहू शेतीचा भाग आहे. आणि कोरडवाहू शेतीच्या ह्या भागामध्ये अनेक वर्षापासून आपण बघितलं की काँग्रेसचा तो बालेकिल्ला राहिला होता. आणि बालेकिल्ला काँग्रेसचा राहिलेला विदर्भ असताना भारतीय जनता पक्षाने गेल्या वर्षी ह्या सगळ्या जागा जिंकल्या होत्या. या सगळ्या जागा जिंकत असताना नरेंद्र मोदींनी मुळात शेती ह्या विषयावरतीच फोकस केलं होतं. म्हणजे यवतमाळसारख्या दाभाडीच्या गावामध्ये जाऊन शेतीमध्ये जाऊन त्यांनी ती दुष्काळग्रस्ताचा जो वाढलेला पिकाची ही होती ती उचलून पाहणी केली होती, सोयाबीनची पाहणी केली होती, शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेतकऱ्यांसोबत चाय पे चर्चा केली होती तिथल्या शेतकऱ्यांसोबत. त्यामुळे शेती हा तिथला मूळ घटक आहे. आणि विदर्भातला हा मतदार जो आहे हा पूर्णतः ह्या शेतीविषयक धोरणाला बघूनच मतदान करतो. हे आजपर्यंत ह्याचा ट्रेंड आलेला आहे. त्याचं कारण असं आहे की हा कोरडवाहू आहे. पश्चिम महाराष्ट्रामधला शेतकरी आणि विदर्भातला शेतकरी याच्यामध्ये कमालीची तफावत आहे.
पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी हा शेती धोरणावरती आधारित निर्णायक भूमिका घेत नाही, तर तो गटबाजीच्या राजकारणी सत्तेच्या झोकाकडे आधारित त्याची भूमिका असते. त्यामुळे पश्चिम आपला विदर्भातला जो मतदार आहे हा शेतीच्या बाबतीत आहे. आणि आपण जर शेतीचे प्रश्न बघितले, त्यावेळेस आम्ही विदर्भामध्ये काही फिरलेलो आहोत, त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मध्ये जी अनास्था होती, शेतकऱ्यांच्या मध्ये जी सरकारबद्दलच्या गेल्या 5 वर्षातील एक नाराजी होती की बाबा ज्या प्रकारे एक पारदर्शक चेहरा, एकदम आक्रमक पद्धतीने काम करणारा एक धडाडीचा नेता या देशाला मिळाल्यामुळं जी एक भावना होती की त्या पद्धतीचं होईल. पण तुझ्या दाभाडी गावामध्ये त्यांनी मोदींनी सांगितलं होतं की आम्ही हे गाव दत्तक घेऊ. त्या दत्तक गावात देखील कुठल्याही प्रकारच्या योजना पोहोचलेल्या नाहीत, हे तिथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं होतं. तशाच प्रकारे कोरडवाहू शेतीच्या संदर्भात अनेक वर्षापासून एक स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असावी, एक स्वतंत्र आयोग असावा, कोरडवाहू शेतीचं एक स्वतंत्र पॉलिसी असावी, धोरण असावं, या प्रकारची एक भूमिका घेतली जात असायची. पण तो गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये या कोरडवाहू शेतकऱ्यांच्या संदर्भातली कुठली भूमिका दिसलेली नाही. त्यामुळे मुळातच कर्जबाजारी असलेला हा शेतकरी, आत्महत्याकडे कल असलेला हा शेतकरी, शिक्षण, आर्थिक दुर्बलता आणि एकंदरीतच सगळ्या पायाभूत सुविधांची वानवा असलेल्या या भागामध्ये हा मतदार हा पूर्णपणे निर्णायक टप्प्यात जाऊ शकतो. त्यामुळे हे 7 टप्पे जे आहेत, जे 2014ला एका हाती भारतीय जनता पक्षाकडे झुकलेले होते, तसे दिसत नाही. तिसरा महत्वाचा फॅक्टर याच्यात असा आहे की काँग्रेसने ह्यावेळेस अत्यंत हुशारीनं जातीय समीकरणांची खेळी केलेली आहे. कारण दलित, मुस्लिम आणि कुणबी या 3 घटकांना, म्हणजे डीएमके फॅक्टर जो तिथं चर्चेला गेला आहे सगळ्या मतदारसंघामध्ये, त्या डीएमके फॅक्टरमध्ये दलित, मुस्लिम आणि कुणबी ह्या फॅक्टरवरती त्यांनी जास्त जोर दिलेला आहे. ज्या 7 मतदारसंघामध्ये हे होतात त्यातले 4 मतदारसंघामध्ये कुणबी उमेदवार आहेत आणि ते अत्यंत तगडे उमेदवार आहेत. म्हणजे नाना पटोले असतील, बाळा धानोरकर असतील, तडस असतील, या तिथल्या भागातल्या सगळ्या कुणबी उमेदवारांना प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळे चारुशिला टोकस कुणबी बहुल हा सगळा भाग असल्यामुळे आणि शेतीशी निगडीत हा भाग असल्यामुळं चारुशिला टोकस वर्ध्याच्या या सगळ्या कुणबी बहुल भाग असल्यामुळे आणि हा सगळा कुणबी समाज शेतीशी निगडीत असल्यामुळे, शेतीपूरक उद्योगाशी निगडीत असल्यामुळे याचा इम्पॅक्ट हा सरकारची धोरणं आणि शेतकऱ्यांच्या समस्या याचा हा मतदानावरती परिणाम होऊ शकतो. आणि त्याच्या पलीकडे जाऊन हा जातीय ध्रुवीकरणाचा एक सगळ्यात मोठा बेल्ट मानला जातो. तिथं जातीय ध्रुवीकरण जर बघितलं तर कुणबी या समाजाचं जातीय ध्रुवीकरण जर त्या ठिकाणी झालं तर निश्चितच काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी यावेळेस चांगली फाईट करेल. याचा प्रत्यंतर आपल्याला भंडारा गोंदियाच्या पोटनिवडणुकीमध्ये दिसलं होतं. भंडारा गोंदियाची जागा जी 2.5-3 लाखाच्या मताधिक्याने 2014ला जिंकली होती, ती पोटनिवडणुकीमध्ये ते मताधिक्य तोडून 50 ते 55 हजाराच्या दरम्यानच्या मताधिक्याने ती जागा राष्ट्रवादीने पुन्हा राखली होती. त्यामुळे हा जो रोष आहे तिथे त्याही वेळेस दलित इतर संघटनांचे उमेदवार तिथं होते, परंतु त्याचा कुठलाही इम्पॅक्ट झालेला नव्हता. चौथा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे की वंचित बहुजन आघाडी आणि बीएसपी फॅक्टर. बीएसपी आणि वंचित बहुजन आघाडी याच्यामध्ये जी काही मतांची विभाजनी होईल, ती मतांची विभाजनी कुणाच्या पत्त्यावर पडेल हे मात्र आता या 23 तारखेलाच कळेल. ठीक आहे, आपल्यासोबत अमोल देशमुख आहेत काँग्रेसचे. अमोल देशमुख, जसं आता संजय मिस्किन म्हणाले की खूप स्ट्रॅटेजिकली डीएमके फॅक्टर विचारात घेऊन असेल कदाचित, किंबहुना जो शेतकरी वर्ग आहे बहुतांशी विदर्भाच्या या 7 मतदारसंघांमध्ये, त्यामध्ये कुणबी टप्पा मोठा आहे. म्हणजे मग ते कुणब्यांमध्ये सुद्धा फरक आहे. तिरळे कुणबी, घाटोळी कुणबी, झाडे, खैरे, दनोजे असे सगळे कुणबी आहेत. पण कुणबी अस्मिता जागी झाली अनेक ठिकाणी असं अनेकांना वाटतंय. म्हणजे जे जाणकार फिरून आलेले आहेत त्याचाही फायदा काँग्रेस लाटण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे काँग्रेस एकीकडे म्हणतोय की आम्ही जातीपाती मानत नाही, धर्म मानत नाही, पण दुसरीकडे उमेदवारी देताना मात्र तुम्ही कुणबी फॅक्टर जाणीवपूर्वक लक्षात ठेवलेलं दिसतं. आशिष जी, कसं आहे, काँग्रेस पक्ष म्हणावं किंवा राजकारण म्हणावं, आपल्याला 2-3 प्रमुख मुद्दे समजून घ्यायचे आहेत. एक, जसं पहिले विश्लेषकांनी सांगितलं की शेतकरी बाहेर आपला क्षेत्र आहे आणि विदर्भातला प्रत्येक भाग हा शेतकरी असल्या कारणाने शेतकऱ्याचे जे प्रश्न आहे हे प्रश्न या सरकारने सोडवले नाही. आणि त्या अनुषंगाने समजा आपण उमेदवार देण्याची गोष्ट केली तर हा प्रश्न कोण सोडवू शकतं, त्या अंतर्गत आपण जेव्हा बघतो, हा एक मुद्दा पहिले आला. दुसरा मुद्दा आपण बघितलं की गटबाजी काँग्रेसमध्ये होती. काही लोक म्हणायचे आम्हाला इकडे तिकीट पाहिजे, काही लोक तिकडे तिकीट पाहिजे.
हा दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा होता तिकीट देण्यासंदर्भातला. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा, ज्या नेत्यांनी किंवा आपलं कार्य सिद्ध केलेलं आहे, निष्ठता दाखवली आहे त्या शेतकऱ्याबद्दल असावा, किंवा त्या अनुषंगाने आज आपण नाना पटोले बघू तर शेतकरी म्हणून असा जाणलेला नेता आहे. अखिल भारतीय किसान काँग्रेसचे ते अध्यक्ष आहेत. त्यानंतर त्यांनी आपली कार्यसिद्धता पहिले दाखवली आहे, नेतृत्व केलं आहे क्षेत्राचं. आणि या भागातल्या शेतकरी असो, नागपूर शहरातले लोक असो, आज दलित आणि मुस्लिमांचं राजकारण झालं म्हणून DMK आलं असं नाही. दलित आणि मुस्लिमांना वंचित ठेवलं या सरकारने. वंचितच नाही ठेवलं तर काय काय गोष्टी झाल्या केल्या आहेत मागच्या 5 वर्षात, या सगळ्या आपल्याला माहिती आहे. मला त्या इकडे परत बोलायचं नाही आहे. आणि एकीकडे जेव्हा फेल झाले तर तेव्हाच ही गरज या घटक लोकांची पण झाली. आणि ती गरज बघता काँग्रेस पक्षानेच नाही तर त्या लोकांनी स्वतःहून तशा मागण्या केल्या, काँग्रेस कार्यकर्त्यांनी तशा मागण्या केल्या, आणि त्या मागण्यामधून असे उमेदवार डिसाईड होतात. असं फक्त एकाच दुर्बिणीतून आपण बघू की आणि त्याची स्ट्रॅटेजिकली की नाही जातीचं राजकारण करायचं, असं कधी राजकारणात होत नाही. आपल्यालाही चांगल्या प्रकारे माहिती आहे. आज काँग्रेसनी गरिबी पे वार 72,000, आज पूर्ण देशभरात जे आपण पुढे जाण्याची गोष्ट करतोय, गरिबी हटवण्याची गोष्ट करतोय, आज आरोग्यामध्ये, शिक्षणामध्ये जेवढा खर्च होत चाललाय त्याच्या दुप्पट खर्च आपण करणार आहे. आणि राहुलजींनी जे जे आजपर्यंत वचन दिले आहेत ते पूर्ण केले, आणि त्याच्यातून विश्वसनीयता जी उभी होतीये, हाही कुठेतरी एक मोठा पार्ट इकडे जिंकण्यामध्ये आहे. उमेदवाराला साथ झालेली आहे. गटबाजी नसल्या कारणे दोन्ही गुट कामं करतायत, हाही एक तेवढाच मोठा पार्ट आहे. आणि यालाही उत्तर काँग्रेस पक्षाने दिलं आहे, आणि म्हणून आज काँग्रेस समोर आलेला आहे. आज रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये आपण बघितलं, इकडे पण गटबाजी उभी झाली होती, आणि परत काँग्रेस पक्षाने, आम्ही सगळ्यांनी जे काही अहवाल दिले त्या अंतर्गत आम्ही सगळ्यांना सांगितलं की एक नवीन चेहरा, गटबाजीला गट करणाऱ्या लोकांना हा मेसेज क्लिअर दिला गेला की तुम्ही गटबाजी करत असाल तर आम्ही चांगला उमेदवार, नवीन उमेदवार आणू. आणि त्या अंतर्गत आज किशोर गजबीये सारखा एक IAS ऑफिसर या अंतर्गत मिळाला, आणि त्यांनी कामं केलेत, आज समाजाशी जोडलेले आहे. तर मला वाटत नाही की जातीयवादाच्या हिशोबानेच फक्त काही डिसिजन्स होतात. हे चारही गोष्टी बघायला लागतात. कोण विकास करू शकतो, कोण नेतृत्व चांगलं करू शकतो, लोकांच्या काय गरजा आहे, काँग्रेस कार्यकर्त्यांच्या काय गरजा आहे, आणि संघटनेच्या काय गरजा आहे. ठीक आहे. आपल्यासोबत विनायक आंबेकर आहेत भाजपचे. विनायक आंबेकर, हा जर का 7 मतदारसंघांचा विचार केला तर भाजपनं उमेदवार निवडताना 2 तर तुमचे विद्यमान नेतेच होते जे मंत्री आहेत मोदी सरकारमध्ये, नितीन गडकरी, हंसराज अहिर. पण मग दुसरे घ्या, रामदास तडस घ्या, किंवा इथे कृपाल तुमाणे असतील शिवसेनेचे रामटेकमध्ये, किंवा गडचिरोलीमध्ये तुमचे अशोक नेते असतील, त्यानंतर यवतमाळ वाशिममध्ये भावना गवळी असतील. तर अशा नेत्यांकडे बघितल्यानंतर तुम्ही कोणत्याही एका जातीला झुकतं माप उमेदवारांमध्ये दिलेलं नाही. जाणीवपूर्वक भाजपने हे केलेलं आहे की जाती विरहित मतदान व्हावं, आणि मोदी ब्रँड जो आहे, विकासाचा जो ब्रँड 2014 मध्ये आला होता, त्यावरती आज प्रश्नचिन्ह उपस्थित झाले, ते विरोधकांनी केले, पण ते मतदारांनी केलं असं तुम्हाला वाटत नाही. तो तुमचा दावा आहे. त्या दृष्टीनं बघा, तुम्हाला असं वाटतं की आम्ही उमेदवार कोण आहे यापेक्षाही आमच्याकडे मोदी आहेत आणि म्हणूनच त्याचा विजय होईल असं तुम्ही बघता? असं निश्चितच नाही. उमेदवाराच्या ज्या काही क्षमता आहेत किंवा त्यांचं जे काही कार्य आहे त्याचा निश्चितच विचार केला गेलेला आहे. विशेष करून आपण जे एक विधान केलं की आमचा दावा विकासाचा आहे, याच्यावरती माझा थोडासा आक्षेप आहे. आम्ही विकास करून दाखवलेला आहे. म्हणजे नागपूर शहराचा माननीय नितीनजी गडकरींनी जो काही विकास करून दाखवलाय तो मतदारांच्या डोळ्यासमोर आहे, आणि त्यामुळे त्या विश्वासाने मतदार भाजपकडे येईल हे आमचा विश्वास आहे. आणि त्याच दृष्टीने चांगले नेते जनतेला मिळावे, ज्याच्यामध्ये जातीपातीचं राजकारण करू नये, आणि विशेष करून सर्वसमावेशकता असावी त्या नेत्यांच्या मध्ये, अशा पद्धतीने नेते निवडलेले आहेत. आणि भाजपनी जो विकास करून दाखवलाय त्याच्या आधारावरती, आणि नरेंद्र मोदी हा जो ब्रँड आहे, आमचा स्ट्रॉंग ब्रँड आहे अजूनही, त्याच्या आधारावरती आम्ही निश्चितच इथे चांगली कामगिरी करून दाखवू शकू. ठीक आहे. आपल्यासोबत प्रशांत जगताप सुद्धा आहेत, भाजपचे प्रवक्ते आहेत. प्रशांत जगताप, पुन्हा तोच राष्ट्रवादीचा प्रश्न आहे. राष्ट्रवादी भंडारा गोंदियामध्ये लढते आहे, तिथे नाना पंचबुद्धे यांना तुम्ही उमेदवारी दिलेली आहे.
त्याचबरोबर राष्ट्रवादीनं आपली जागा आपल्या कोट्यातली ती दुसऱ्या टप्प्यामध्ये आहे खरं तर अमरावतीला, तिथं ती सोडलेली आहे. पण आता पहिल्या टप्प्याचा विचार केला तर राष्ट्रवादी जी लढते आहे ती भंडारा गोंदियामध्ये लढते आहे. आणि तिथं जर का आपण बघितलं की प्रफुल्ल पटेलांची ती खरं तर जागा आहे, ते ठरवतील तो उमेदवार. पण तुम्ही पोटनिवडणुकीला मधुकरराव कुकडेंना उभं केलं, ते खासदार म्हणून निवडून आले. वर्ष होत नाही तर तुम्ही त्यांना बसवलं. नाना पंचबुद्धेंना उमेदवारी दिली, तेही राज्याचे माजी राज्यमंत्री राहिलेले आहेत. असं का होतं? म्हणजे उमेदवाराची निवड पक्ष ठरवेल ते, किंवा तिथला जो पक्षाचा नेता आहे, जो आज राष्ट्रीय स्तरावरचा नंबर 2चा नेता आहे प्रफुल्ल पटेल, यांच्या मर्जीतलाच नेता निवडूया, असं का होतं? तिथे तुम्ही इलेक्टिव्ह मेरिट कसं त्या उमेदवाराचं बघता? कारण प्रफुल्ल पटेल ठरवतील तोच जर का उमेदवार राष्ट्रवादी देणार असेल तर प्रफुल्ल पटेलांच्याच मर्जीतला एखाद्याला तिथं उमेदवारी मिळेल. अन्य कितीही मोठा नेता असला तर त्याला उमेदवारी राष्ट्रवादी देणार नाही. हे जे परसेप्शन मतदारांपर्यंत गेलं असेल किंवा जाऊ शकतं, हे कसं टॅकल कराल? नाही, असं बिलकुल नाहीये. गेले कित्येक वर्ष त्या ठिकाणी तो मतदारसंघ आणि त्या जिल्ह्याचं नेतृत्व आदरणीय प्रफुल्लजी पटेल साहेब करतायत. त्याच्यामुळे त्या ठिकाणी प्रफुल्लजी पटेल साहेबांनी लोकसभेला विधानसभेला ज्या उमेदवारांच्या संदर्भामधली मागणी किंवा ज्या संदर्भातला रिपोर्ट हा पार्टीकडे दिला, त्या संदर्भामध्ये निश्चित मान्य प्रफुल्ल पटेल साहेबांच्या शब्दाला सन्मान हा पार्टीने दिलेला आहे. मधुकरजी कुकडे साहेब हे सुद्धा प्रफुल्लजी पटेल साहेबांचेच उमेदवार होते, त्यांनी दिलेलेच उमेदवार होते. त्यांनी त्या संदर्भामध्ये निवडून आल्यानंतर सुद्धा सांगितलं होतं की मला या संदर्भामध्ये माझी लोकसभेची इच्छा राहिली होती, मी लोकसभा लढवली आणि निश्चित पुढच्याच उमेदवार दुसरा असेल. या ठिकाणी नाना पंचबुद्धे हे सुद्धा राज्यामध्ये राज्यमंत्री म्हणून त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे. एक चांगल्या पद्धतीचा एक त्या ठिकाणी कुणबी समाजातला नेता आहे. त्याच्यामुळे प्रफुल्ल पटेल साहेबांची 3.25 वर्षाची राज्यसभेची कारकीर्द लक्षात घेता त्या ठिकाणी आम्ही नाना पंचबुद्धे यांना उमेदवारी दिलेली आहे. या असं म्हणजे प्रत्येक त्या ठिकाणी अशोक चव्हाण साहेब नांदेड जिल्ह्यातून येतात, गडकरी साहेब आणि फडणवीस साहेब नागपूरमधून येतात. प्रत्येक जिल्ह्यामध्ये शेवटी त्या एखाद्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये कुठलाही पक्षाचा नेता असतो, त्याचा शब्द हा प्रमाण मानला जातो. त्या ठिकाणी लोकसभेला, विधानसभेला किंवा जिल्हा परिषदांना कोणाला तिकीट द्यावे, कुणाकडे ते कसं आहे, कोण कुठल्या कशा पद्धतीने तो मतदारसंघ काढू शकतो. आणि त्याचबरोबर मित्र पक्ष म्हणून आमच्या बरोबर जे बाकीचे पक्ष आहेत, ते काँग्रेस असेल किंवा बाकीची मंडळी असतात, यांच्या बरोबर चर्चा करत असताना सुद्धा त्या ठिकाणी तुल्य उमेदवार कोण असेल या संदर्भातली मांडणी ठेवूनच त्या ठिकाणी नाना पंचबुद्धेंना उमेदवारी दिलेली आहे. आम्हाला खात्री आहे की त्या ठिकाणी आत्ताच आंबेडकर साहेबांनी सांगितलं त्याच मुद्द्यावर मी येऊ इच्छितो की नागपूरच्या म्हणजे ह्या राज्याचा विकास जो काय विकास म्हणून जे ज्याचा काय ढिंडोरा पिटला जातो तो नागपूर शहर केंद्रित म्हणजे मेट्रो वगैरे बाकीच्या गोष्टी झालेल्या आहेत. पण मी स्वतःच मागच्या महिन्यामध्ये यवतमाळ असेल, चंद्रपूर असेल, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये एक 7 दिवस होतो. त्या ठिकाणी एक फक्त जे काही हायवेचे नाही का कामं चालू आहेत ते सुद्धा टोल रोड ते सोडलं तर विकास कुठं पोहोचलेला नाहीये. त्याच्यामुळे भंडारा गोंदियाचा मतदार हा निश्चित त्या ठिकाणी राष्ट्रवादीने दिलेला उमेदवार तो कुठला का असेल म्हणजे त्या ठिकाणी त्या ठिकाणी मधुकरजी कोकडे साहेबांनंतर नाना पंचबुद्धे. त्याच्यामुळे या ठिकाणी जो पिचलेला समाज आहे, ज्या शेतकऱ्यांनी या 5 वर्षामध्ये खूप हाल अपेक्षा पोचलेले आहेत, ज्यांनी फक्त नागपूर शहरातला विकास पाहिलाय आणि प्रत्यक्ष त्यांना भंडारा गोंदियापर्यंत विकास पाहता आलेला नाही, ते निश्चित नाना पंचबुद्धेंच्या मागे राहतील. आणि त्या ठिकाणी प्रफुल्ल पटेल साहेबांना निश्चित त्या ठिकाणी त्यांनी मागच्या ज्या 25-30 वर्षामध्ये त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्या ठिकाणी भंडारा गोंदियाचा जो विकास केलेला आहे त्या विकासाच्या पाठीमागे उभे ठीक आहे. विनायक आंबेडकर, तुम्हाला काय बोलायचं आहे? नागपूर सोडून इतरत्र फक्त नॅशनल हायवे झाले असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते सुद्धा टोलचे रस्ते आहेत. हा, ते सुद्धा टोल रोड नाही, बेसिकली समृद्धी महामार्ग ते विसरत आहेत, ज्याचं काम सुरू आहे आणि ज्याला राष्ट्रवादीच अडथळे आणतंय, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, 15 वर्ष सत्तेत राहिलेला पक्ष हा 5 वर्ष सत्तेत राहिलेल्या पक्षाची अशी काही हिशोब मागतोय, तर हिशोब देताना नेहमी 15 वर्ष वर्सेस 5 वर्ष अशी जर का तुलना केली, आणि ही तुलना मतदार निश्चितच करतात मनामध्ये, जरी यांना कळवलं नाही त्यांनी तरी, आणि ते 23 मेला निश्चितच आपल्याला कळेल. ठीक आहे. अमोल देशमुख, मला थोडासा वेगळा प्रश्न विचारायचा. ऐका त्यांनी आता जाहीर करावं. प्रशांत जगताप आहे किंवा नाही समृद्ध हा, बरं, बोला जी. हा, बोला विनायक आंबेडकर, बोला. नाही आपण विचारा सर, मी बोलतो.
नाही नाही, तुमचा मुद्दा आता विनायक आंबेकर बोलतायत ना. हा बोला. अहो, टोल रोड आहे की नाही हा. याच्यामध्ये टोल रोड आहे की नाही हा मुद्दा त्याच्यामध्ये नाहीये. त्या रोडनी काय विकास येणार आहे, त्याच्यामध्ये कशी ड्रायपोर्ट्स होणार आहेत, शेतीमालाला कसा उठाव होणार आहे, एक्सपोर्ट कसा सोयीचा होणार आहे, आणि मुंबई ते नागपूर हे कमीत कमी वेळामध्ये कसं ट्रॅफिक जाणार आहे, या सगळ्या गोष्टींना महत्व आहे. लोकांची टोल द्यायची तयारी आहे, परंतु त्यांना सुविधा पाहिजेत. आता टोल रोड म्हणून हे जरी ओरडत असले, तुम्ही केलेल्या कुठल्या रोडला टोल नव्हता हे मला सांगा. चांगल्या मोठ्या महामार्ग या ठिकाणी पहिल्या शेतकऱ्यांचा हमीभाव असेल. नाही नाही नाही, आता विषय डायव्हर्ट करू नका. ठीक आहे ठीक आहे, प्रशांत जगताप, त्या मुद्द्यावर आपण ब्रेक नंतर येणार आहोत. मला जाऊ द्या अमोल देशमुखांकडे. बिलकुल करत नाहीये. ऐका ना, बिलकुल करत नाहीये. विदर्भाच्या नॅशनल हायवे विषयी आपण अमोल देशमुखांना बोलतं करूया. अमोल देशमुख, बघा, हे बघा, माझं गाव ना अतिशय दुर्गम भागात आहे यवतमाळ जिल्ह्यातल्या. संजय मिस्किनांना माहिती आहे, ते आलेले आहेत. आज जर का जो नॅशनल हायवे जर का झाला, जो नागपूरवरून अगदी थेट तुळजापूर आणि तुळजापूरवरून तिकडे रत्नागिरीपर्यंत जाणार आहे, तो जर का नॅशनल हायवे झाला, तर मी नांदेडला जर का विमानानं मुंबईवरून गेलो तर माझ्या गावात 40 मिनिटात यवतमाळ जिल्ह्यातल्या मी पोहोचू शकतो. नागपूरवरून त्याच रस्त्याने जर का रस्ता पूर्ण झाला तर मी 4 तासात नागपूरवरून गावी पोहोचू शकतो. त्या पलीकडे जाऊन बघा तिथल्या मतदारांना काय वाटतं. इतका मोठा नॅशनल हायवे झाल्यानंतर ज्या दुर्गम भागात कुठली इंडस्ट्री नाहीये, कुठला मोठा उद्योग नाहीये, काहीच नाहीये शेतीच्या पलीकडे, तिथे जर का आज नॅशनल हायवे झाला आणि त्याच्या आजूबाजूला उद्या 5 वर्षांनी 10 वर्षांनी जर का इंडस्ट्री येईल, उद्योग येईल, तिथं अर्बनायझेशन होईल, शहरीकरण होईल, त्याचा फायदा होणार नाही कशावरून? फायदा होणार ना. मग मतदार हा विचार करत नाही का? तुम्ही म्हणताय फक्त नॅशनल हायवे बांधले, नॅशनल हायवेची कंत्राटं कोणी दिली, कोणाला दिली, त्याची आम्ही सत्तेत आल्यावरती चौकशी करू, तुम्ही असं बोलताय. पण मतदारांना, जनतेला त्या नॅशनल हायवेचा, समृद्धी हायवेचा फायदाच होणार नाही, हे कशावरून? तुम्ही दुर्गम भागात राहता आशिषजी, आणि एक गाव आहे तुम्ही म्हटलं. आज तुम्ही नागपूरच्या ग्रामीण भागांमध्ये कुठेही जा, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, प्रत्येक गावातले जे आमचे पांदन रस्ते जे आहे हे चोरल्या गेले आहेत. कोणी चोरले हा एक मोठा प्रश्न आहे. ते बनलेच नाही 5 वर्षामध्ये, कारण की तिकडे कोणी पैसा टाकायला तयार नाही आहे. तुम्हाला यवतमाळहून कुठे जायचं आहे, 4 तासात कशासाठी जायचं आहे, कोणत्या फॅक्टरीमध्ये व्हिजिट करायची आहे, हा प्रश्न नंतर आपण बघू. महामार्ग झाला पाहिजे तर वेगळा गोष्ट आहे. पण माझ्या शेतकऱ्याला रोज सकाळी उठल्यावर आपल्या शेतात जायसाठी रस्ता नाही आहे, त्याला आपला ट्रॅक्टर नेण्यासाठी रस्ता नाही आहे, त्याला आपला माल आणण्यासाठी रस्ता नाही आहे. आणि हा प्रत्येक ग्रामपंचायत, तुम्ही माझं सोशल मीडिया उघडून बघा, मागच्या 2-3 महिन्यात पूर्ण विधानसभा क्षेत्र रामटेकचं पिंजून काढलं. प्रत्येक ग्रामपंचायतीत 4-4 ते 6-6, 8-8 पांदन रस्ते खाली पडले आहे. हे सगळे रस्ते चोरले आहे नितीन गडकरींनी, कारण की शहरात ते आमच्या चांगले डांबराचे रस्ते तोडून सिमेंटचे रस्ते बनवून राहिलो. मी UK मध्ये राहिलो, जर्मनीत राहिलो, बाहेर देशात सगळीकडे मी राहिलेलो आहे. शहरातले आतले रस्ते कधीही डांबऱ्याशिवाय दुसरे असत नाही, हायवेचे असतात जिकडे हेवी मार्ग आहे. हा माझा पहिला प्रश्न आहे की शेतकऱ्यांचे रस्ते कुठे गेले. दुसरा प्रश्न आहे, आपण म्हणता विकास, फॅक्टऱ्या वगैरे आहे. आज बुटीबोरीमध्ये इंडोरामा फक्त एक मोठी फॅक्टरी आहे. त्यानंतर फडणवीस येऊन गेले, गडकरी येऊन 5 वर्ष झाले, मोदी येऊन 5 वर्ष झाले. मी तुम्हाला विचारतो, मला तुम्ही कृपया एका मोठ्या फॅक्टरीचं नाव सांगावं जे नागपूर विदर्भात आलं असेल आणि विदर्भाची गोष्ट मोठी केली असेल. एक काहीतरी ते राफेल विमानासाठी अंबानीला मोठे एक जागा देऊन ठेवली आहे. हा असे 2 प्रश्न आहे. आणि मग आपण महामार्ग बनवू आणि त्याच्यामध्ये मी एक जे काही डोनेशन द्यायचं असेल ते डोनेशन. ते मोर्शीला ऑरेंज फूड प्रोसेसिंग युनिट येणार होतं किंवा टेक्सटाईल पार्क येणार होतं, ते आलं का मोर्शीला, तिवसाला, त्या पट्ट्यात? नाव मला नाव सांगा फक्त तुम्ही एका मोठ्या फॅक्टरीचं ज्याच्यात 5000 नोकऱ्या बनवल्या या सरकारने. एक नाव सांगा मला. नाही सांगतायत.
कोणी सांगावं. तुम्हीच सांगा, तुम्हीच बोला. हा, मिहानचा कुठे चांगल्या प्रकारे विकास झालेला आहे. मिहान नाही, प्रकल्प मला जे बोलायचं ते बोललो. शांतता चांगली आहे. यांच्या काळामध्ये पूर्ण मागे पडला होता, तो पुढे आणून कसा चाललेला आहे. नाही, शांतता नाही. मिहान हा प्रकल्प उत्तमरित्या चाललेला आहे असं ते म्हणतात. तुम्हीच उदाहरण दिलं पाहिजे. नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड मॅन्युफॅक्चरिंग झोन 8,000 एकराचा प्रकल्प काँग्रेस सरकारने आणला होता आमच्या कुही भागात, मागासलेल्या भागात. तो तिकडचा प्रकल्प उचलून गुजरातच्या अलंग पोर्टाजवळ नेऊन गेले. हाही आमचा प्रकल्प चोरी करून घेतले विदर्भातून तुमचे नेते. आणि रामदेव बाबांना जमीन दिली गेली ती आता मोठ्या प्रकल्पासाठी. तो प्रकल्प येईल की आता रामदेव बाबांचा प्रकल्प. निश्चित ये रामदेव बाबा मोठा प्रकल्प तिथे तयार करणार आहेत. सांगा कधी येणार आहे. SEZ तयार करणार आहेत. 5 वर्ष सरकार काय करतं ते सांगावं. म्हणजे या ठिकाणी ठीक आहे. अमोल तुम्ही विषय पुढे करा, तुमचं उत्तर आपण पूर्ण करा. म्हणताय आज आपण रामटेकमध्ये एकही काम कृपाल तुमाने खासदारांनी केलेलं नाही. नागपूरमध्ये नितीन गडकरी स्वतःचं नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन चालवण्यात असमर्थ आहे. बस ट्रान्सपोर्ट सर्व्हिस नागपूरची 2दा त्यांनी स्ट्राईक केलेला आहे. इलेक्ट्रिकच्या बसेस मोठमोठ्याला ते आणतात, इन्व्हेस्टमेंट करतात, ओलाच्या आणतात. नागपुरात फक्त रस्ते आणि मेट्रो बनवणं म्हणजे काही विकास नसतो. आरोग्याच्या नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे जेवढे लहान मोठे क्लिनिक आहे त्यांची अवस्था काय हे जाऊन बघा. नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन जेवढ्या शाळा आहेत त्याची काय अवस्था आहे ते जाऊन बघा. आज जेवढे मार्केट आहेत त्याच्यात काय नवीन मार्केट यांनी केलं किंवा सुशोभित केलं, वेंडर लोकांसाठी काय आणलं किंवा नाही आणलं. बाकीच्या गावाखेड्यामध्ये यांच्याकडे सिंचनाचाही विभाग आहे. आज महाराष्ट्राचा 90,000चा सिंचनाचा बॅकलॉग आहे. त्याच्यात काय यांनी केलं ते सांगा. ते म्हणतात फेरी आणीन हे आणीन. कुठेतरी तुम्ही ड्रीम करता, काहीतरी बनवता, पण ज्या मूलभूत गरजा ज्या आजच्या लोकांच्या आहे त्या पूर्ण नसेल करत तर शेतकऱ्याचे तर हाल आहेच. नवीन पोरांचे मिडल क्लास वाल्यांसाठी जे भारतीय जनता पार्टी सरकार आहे असं छाती टोकून सांगतं, त्यांच्यासाठी एकही प्रकल्प दोघही मुख्यमंत्री असो का गडकरी असो कोणत्याच MIDC मध्ये काही आणलेलं नाही आहे. जे काही झालेले भूमिपूजन हे काँग्रेस शासनात झालेले आहे. म्हणून या भूलथापा ज्या आहे या सांगून आता बंद करा. आज या देशाची गरज मागच्या 5 वर्षात रोजगार रोजगार रोजगाराची आहे आणि ती पूर्ण करण्याशिवाय हा देश पुढे जाणार नाही. आज तुम्ही ग्रामीण भागात असो की शहरी भागात हळूहळू चोऱ्या वाढत चालल्या आहे. हा काही विकास नव्हे. आज आपण चंद्रपूरला गेले, चंद्रपूरला आमचा खासदार येतोय. आपण त्यावरती चर्चा नकोय. प्लीज 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 विजयाची खात्री 6 नंतर द्या. ठीक आहे. मी एक ब्रेक घेणार आहे. पूर्व विदर्भामध्ये ज्या 7 जागांवरती मतदान होत आहे, आज राज्याचं मंत्रिमंडळ बघा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरचे आहेत, पण ते मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातले आहेत. सुधीर मुनगंटीवार राज्याचे क्रमांक 2 मंत्री आहेत, राज्याचे अर्थमंत्री आहेत. ते बल्लार शहा त्यांचा मतदारसंघ आहे, चंद्रपूरचेच आहेत. नितीन गडकरी जे मोदी सरकारमधले नंबर 2, 3 मंत्री आहेत ते नागपूरचे आहेत, म्हणजे पूर्व विदर्भातलेच आहेत. त्यानंतर हंसराज अहिर चंद्रपूरचे खासदार आहेत सध्या, तेही या निवडणुकीत पुन्हा नशीब आजमावत आहेत, तेही पूर्व विदर्भातले आहेत. म्हणजे भाजपचे बहुतेक नेते चंद्रशेखर बावनकुळे हे राज्याचे वीज मंत्री, हेही नागपूरचे आहेत. त्यानंतर प्रफुल्ल पटेल एक वजनदार नेते देशाचे, तेही पूर्व विदर्भातले आहेत. एवढं पूर्व विदर्भात मातब्बर नेते असताना पूर्व विदर्भ हा राजकीय दृष्ट्या असमतोल म्हणत नाहीये, पण प्रादेशिक असमतोल जर का राज्याचा काढला तर मोठा बॅकलॉग अनुशेष हा पूर्व विदर्भातच आणि आज जी 7वी कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे मतदारसंघ आहे यवतमाळ वाशिम या पट्ट्यात दिसतोय. अशा वेळी मातब्बर नेते आपापल्या भागातनं लोकसभेवरती विधानसभेवरती जातात, पण ते आपल्यासाठी काय विकास साधतात हाही विचार मतदार करत असतील ना. त्यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत, पण ब्रेक नंतर.
ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्या सोबत सिद्धार्थ मोकळे आहेत, वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते. सिद्धार्थ, बघा 2014 मध्ये आपनंही प्रयोग केला होता. म्हणजे इतक्या अपेक्षा उंचावल्या होत्या मतदारांच्या की आप 2014च्या निवडणुकीत उतरते. ठिकठिकाणी उमेदवार उभे केले होते. नागपूरमधून अंजली दमानिया ह्या राज्यातल्या आपच्या नेत्या त्या नितीन गडकरींच्या विरोधात उभ्या होत्या. पण आपकडे नंतर लक्षात आलं की उमेदवार चांगले आहेत, ते त्या प्रांतातले प्रामाणिक लोक आहेत. म्हणजे त्यांना देशासाठी आणि करप्शन फ्री नेशन हा वसा त्यांनी घेतलेला आहे. पण जेव्हा ते लोकांमध्ये गेले, मतदारांमध्ये गेले, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की पक्ष संघटनेचं पाठबळ आपल्या मागे नाही आहे. आणि मग अर्ध्या प्रचारात त्यांचा भ्रमनिरास झाला. म्हणजे ही खंत अनेकांनी बोलून दाखवली आणि त्यामुळं यंदा आप त्या फंदातच पडली नाही उमेदवार उभे करायच्या. नाहीतर कर्नल सुधीर सावंत जे आता आपचे प्रदेशाध्यक्ष आहेत, मी त्यांना अनेक वेळा म्हटलं का हो तुम्ही उमेदवार का उभे करणार नाही. ते म्हणाले का करायचे, उमेदवार मिळतात पण पक्ष संघटना नसल्यामुळं अडचण येते. हाच प्रश्न जर का तुम्हाला थोड्याशा वेगळ्या पद्धतीने विचारला वंचित बहुजन आघाडीला, की भारिप बहुजन महासंघाची पक्ष संघटना आहे, काही ठिकाणी आहे, म्हणजे कुठे तर यवतमाळमध्ये, वाशिममध्ये, अकोल्यामध्ये, थोडासा परभणी, हिंगोली, नांदेडमध्ये, पण सर्वत्र नाही. अशा वेळी आता ह्या 7 जागा घ्या, रामटेक घ्या, भंडारा गोंदिया घ्या, नागपूर घ्या, वर्धा घ्या, तुमची चंद्रपूर घ्या, यवतमाळ घ्या, वाशिम यवतमाळ एकच आहे. आता वर्ध्याचे उमेदवार आहेत तुमचे, माजी पोलीस अधिकारी आहेत, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ते ओळखले जातात. अनेक तपासामध्ये ते अगदी पुढे होते, मालेगाव बॉम्बस्फोट वगैरे सगळीकडे. ते धनराज वंजारी. लक्षात येतं की पक्ष संघटनेचं पाठबळ जेवढं मिळायला पाहिजे तेवढं मिळत नाही. आणि त्यांची निवड का झाली तर ते केवळ तेली समाजाचे आहेत म्हणून. का तर आता तिथं विद्यमान खासदार भाजपचेच आहेत, रामदास तडस तेली समाजाचे आहेत. मग ते मतं कदाचित तेली समाजाचीच खातील, त्या बिचारा रामदास तडसांचं खच्चीकरण किंवा त्यांची मतं ते खातील. पण पक्षाचं म्हणून ते अशी तुल्यबळ लढत कुठे देऊ शकतात. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे ना की पक्ष संघटनेचं पाठबळ तुम्ही देणार नाही, फक्त उमेदवार उभे करणार. 2 गोष्टींकडे आपण आता स्वतंत्र बघूयात. पहिला मुद्दा आपचा जन्म ज्या आंदोलनातून झाला ना तिथून सुरुवात करायला हवी. अण्णा हजारे यांचं लोकपालसाठीचं आंदोलन असेल, त्या आंदोलनाचं सगळं मॅनेजमेंट करणारे आपचे नेते, दिल्लीचे मुख्यमंत्री, ज्यांनी हे सगळी सिस्टम उभा केली, तर त्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की जे मनुष्यबळ होतं तिथे त्या दिल्लीच्या मैदानात बसणारं, ते संघाने पाठवलेलं होतं, ते भारतीय जनता युवा मोर्चाचं पाठबळ होतं. ही वस्तुस्थिती आपण मान्य केली. बघा ऐका ना, त्यांनी का उभं केलं, कसं उभं केलं, त्यांना अँटी इन्कम्बन्सी निर्माण करायची. मी आपच्या अनेक उमेदवारांच्या प्रचार सभांमध्ये गेलो, त्यांच्या रॅलीज मध्ये गेलो, त्यांच्या प्रचारात गेलो. पक्ष संघटना नसल्यामुळे त्यांचा घात झाला. मला एकदा मुद्दा तुमचा पूर्ण करू द्या. ते का उभे राहिले, दिल्लीतलं कसे उभे राहिले तो भाग सोडा. नाही, मी तुम्हाला दिल्लीतलं सांगतोय. तुम्ही महाराष्ट्रातला प्रश्न विचारलाय, मात्र आप महाराष्ट्रात येण्याआधी ती तिथे दिल्लीत उभा राहिली, तिचा जन्म दिल्लीत झालाय. त्यामुळे दिल्लीमध्ये प्रचंड मोठा दिसणारा जो लोकसमूह होता आणि जो 24 तास चॅनलवर दाखवला गेला, त्याचा परिणाम सगळीकडे झाला नाही असं नाही. मात्र आपकडे सिस्टम जी होती लढायची ती फक्त दिल्लीपुरती मर्यादित उभा करू शकले केजरीवाल. महाराष्ट्रात तशी कुठली सिस्टम नव्हती. दुसरा भाग महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं जी मानसिकता अल्पावधीत तुमची सिस्टीम यंत्रणा उभी झाली. नाही, ऐका ना, मला पूर्ण बोलू तर द्या ना तुम्ही. ज्या पद्धतीनं दिल्लीमध्ये त्यांनी सिस्टम उभा केलेली होती त्या पद्धतीचं यश त्यांना दिल्लीमध्ये मिळवता आलं. बाकी देशात कुठेही त्यांना सिस्टम उभा करता आली नाही, त्यामुळे त्यांना यश मिळालं नाही, कारण त्यांचं होम ग्राउंड दिल्ली होतं. एक लक्षात घ्या, आमचं होम ग्राउंड महाराष्ट्र आहे. आम्ही दिल्लीत जाऊन लढत नाहीये. कदाचित दिल्लीत जाऊन आम्ही लढलो तर जे आपचं महाराष्ट्रात झालं ते आमचं दिल्लीत होऊ शकतं. आमचं होम ग्राउंड इथे आहे, आमची होम पिच इथे आहे आणि गेल्या 40 वर्षाचा बाळासाहेबांचा अनुभव आहे, जनसंपर्क आहे. हा एक महत्वाचा भाग. दुसरा भाग की ज्या पद्धतीनं लोक येऊन एकत्र आलेली आहेत आणि काम करतायत, त्यामुळे पक्ष संघटन जे उभा राहिले नवीन आहे, निश्चितच नवीन आहे. मात्र ते नवीन जरी असलं तरी ते ज्या ताकदीनं, ज्या तडफेने लढतंय, ज्या प्रामाणिकपणे लढतंय ना, तर ती ताकद आपल्याला 23 तारखेला दिसेल. तुम्ही एमआयएमची मदत किंवा एमआयएमला आघाडीत काय विचार करून घेतला? नाही, एमआयएमला आम्ही आघाडीत घेण्यामागचं बाळासाहेबांनी स्वतः स्पष्टीकरण दिलेलं आहे की आम्ही काँग्रेसला समझोत्याचा प्रस्ताव दिलेला होता. काँग्रेस ते रेंगाळत ठेवत होतं, आमच्या मागण्या मान्य करत नव्हतं. या सगळ्या याच्यामध्ये टाइम किलिंग हा फॅक्टर जो काँग्रेसचा राहिलेला आहे की शेवटच्या टप्प्यात यायचं आणि नाही म्हणायचं, म्हणजे तुम्हाला बादच करायचं, ही भीती होती. आणि दुसरीकडे असदुद्दीन ओवैसींनी स्वतःहून आम्हाला प्रस्ताव दिला
त्यामुळं त्यांना नाकारण्याचं काही कारण नव्हतं. ते स्वतः एका मायनॉरिटीच्या समूहासाठी लढणारे आणि चांगले संसदपटू असलेले, संसद रत्न पुरस्कार बरं, मला एक सांगा, नेते होते. ही त्यामुळे चर्चा आहे, यात तथ्य आहे की तुम्ही एक अट काँग्रेसकडे अशी ठेवली की तुम्ही राष्ट्रवादीला काढा ना आम्हाला घ्या? नाही, बिलकुल नाही. आमचं म्हणणं हे होतं की आम्ही राष्ट्रवादी सोबत समझोता करत नाही, आम्ही काँग्रेस सोबत समझोता करतोय आणि काँग्रेसचं ते स्वातंत्र्य त्यांनी कुणासोबत करावं. उलट आम्ही MIM काँग्रेसला चालत नाही. ज्या MIM ला घेऊन 10 वर्ष हे सत्तेत बसले होते काँग्रेसवाले, त्या MIM ला हे आता नाकारतायत ध्रुवीकरणाच्या मुद्द्यावर. तर आम्ही MIM ने स्वतः सांगितलं की जर आमची अडचण असेल तर आम्ही बाहेर होतो. तरी सुद्धा काँग्रेसचा जो काही मुद्दा होता आमचा की तुम्ही RSS ची भीती घालून जर का आम्हाला म्हणताय ना सोबत या किंवा मतं मागतायत, तर त्या RSS ला तुम्ही सत्तेत आल्यानंतर कशा पद्धतीनं संविधानाच्या चौकटीत आणणार ते सांगा. कारण आजपर्यंत काय झालंय की RSS ची भीती घालायची, मतं घ्यायची आणि नंतर पुन्हा RSS आणि त्यांच्या बगलवरच्या संघटनांना मोकळं रान द्यायचं, ही काँग्रेसची नीती राहिलेली. त्यामुळे आम्ही ठीक आहे. काँग्रेसचे जुळे भाऊ आहेत आपल्यासोबत, राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगताप. प्रशांत जगताप, ऐका ना, नीट ऐका. ते काय म्हणतायत, वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस बरोबर चर्चा केली की आघाडीत सामील व्हायचं, पण एका मुद्द्यावरती चर्चा फिसकटली, ती म्हणजे शेवटी की जागा किती. कधी 12 म्हणालेत, जिथं 3दा सलग पराभव झाला काँग्रेसचा, आय ऍग्री, मला माहिती आहे, हा, तिथे नंतर मग एक 24 जागांचं काहीतरी आलं. बरं ठीक आहे, आपण 12 धरू, 12 जागा द्या. एक पुन्हा आलं की तुम्ही राष्ट्रवादी पक्ष आणि काँग्रेस, तर राष्ट्रवादीशी आम्हाला तडजोड करायची नाही, म्हणजे काँग्रेसच्याच कोट्यातल्या 12 जागा आम्हाला हव्या, असं त्यांचं म्हणण्याचा उद्देश असेल. पण त्याच वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाबतीत तुम्ही असं लिहून द्या, ठराव करा, तो म्हणजे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आम्ही एखाद्या कायद्याच्या चौकटीत बसू की जेणेकरून त्यांना ज्या देणग्या येतात त्याची स्क्रुटिनी होऊ शकेल, काही बंधनं येतील, अशी त्यांची मुख्य मागणी होती. तुम्ही एवढं सहज बघता की प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी ही काँग्रेस बरोबर आली नाही, त्याचं हे एकमेव कारण बघता? नाही, तसं या संदर्भात नाही. मी सांगू इच्छितो, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, यांनी दोघांनी संयुक्तरित्या माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांबरोबर त्या ठिकाणी आमची आघाडी व्हावी यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. ज्यावेळेस या जागा सोडायच्या त्यांनी किती मागितल्या, त्यापेक्षा 2 सोडायच्या, 4 सोडायच्या का 6 सोडायच्या, या दोघांच्या संयुक्त जागांमधून सोडायच्या हाही विषय आमच्यामध्ये होता. त्या ठिकाणी माननीय बाळासाहेब आंबेडकरांना त्यांच्या वंचित आघाडीला बरोबर घ्यावी ही आमची प्रामाणिक इच्छा होती. पण आमच्या असं लक्षात आलं की त्या ठिकाणी आंबेडकर साहेबांना आमच्याबरोबर यायचंच नव्हतं. त्यांनी वारंवार त्या ठिकाणी आमच्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या घरी गेले, त्यांच्याबरोबर चांगल्या पद्धतीचे प्रपोजल दिले, त्यांच्याबरोबर खूप साऱ्या चर्चा झाल्या, पण त्यांना त्या संदर्भामध्ये कुठे त्यांची यायची इच्छा नव्हती. मुळातच मागच्या वर्षीची काय भीमा कोरेगावची घटना घडलेली आहे, त्याच्यानंतर त्या ठिकाणी म्हणजे भाजपचा हा एक कलमी कार्यक्रम आहे. त्या ठिकाणी विरोधी पक्षाच्या नेत्यांना वेगवेगळ्या प्रकारे मग त्या IT असेल, ED असेल किंवा CBI असेल, या संदर्भात या सगळ्यांना हाताशी धरून त्या ठिकाणी या सरकारी यंत्रणेच्या मार्फत विरोधकांच्या नेत्यांना त्रास द्यायचा. मग मागच्या वर्षीची काय भीमा कोरेगावची घटना घडली, त्याच्यानंतरची नंतर एक ज्या काय घटना घडलेल्या आहेत, त्याच्यामध्ये आम्हाला असं लक्षात आलं की त्या ठिकाणी त्या बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा महाराष्ट्र हा देश आहे. या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचे जे काय वंशज आहेत, त्या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांना आम्ही त्या सगळ्यांच्या बरोबर त्यांना जर त्या लोकसभेत घेऊन गेलो तर निश्चित आम्हाला ती अभिमानास्पद भाव वाटेल. या ठिकाणी मागचा इतिहास जर पाहिला तर ज्या वेळेस माननीय बाळासाहेबजी आंबेडकर हे काँग्रेस बरोबर राहिले त्यावेळेस ते लोकसभेमध्ये जाऊन पोहोचलेले होते. आम्ही हा मुद्दा सुद्धा त्यांच्या नेत्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला, तो इतिहास सुद्धा आंबेडकर साहेबांना माहिती आहे. पण दुर्दैवाने त्या ठिकाणी बाळासाहेबजी आंबेडकर साहेबांनी या आघाडीमध्ये येण्यासाठी नकार दिला. शेवटच्या सत्रामध्ये त्यांनी अशा काही जागा मागितल्या, मग ती बारामती असेल, ती सोलापूरची सुशीलकुमार शिंदेची असेल, त्या ठिकाणी मान्य अशोकरावजी चव्हाण साहेबांची नांदेड असेल. त्याच्यामागचा उद्देशच हा होता की आम्ही जागा अशा मागतोय की तुम्ही आमच्यावर आघाडीला नकारच देताल किंवा तुम्ही आघाडीच्या संदर्भात चर्चाच करणार नाही, अशा प्रकारची खेळी केली. मग याच्यामध्ये शंका घेण्यासारखं निश्चित वाव आहे की मग त्या ठिकाणी भाजपने त्याला वेगळ्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न केला का? मी निश्चित बाळासाहेबजी आंबेडकर यांचा सन्मान करतो, पण ज्या पद्धतीने 5 वर्ष या ठिकाणी मान्य नरेंद्रजी मोदी यांनी सरकारी यंत्रणेचा या राज्यामध्ये देशामध्ये ज्या पद्धतीने वापर केलेला आहे,
ज्या पद्धतीने विरोधकांमध्ये फूट पाडले, विरोधकांना त्रास विनायक आंबेडकर येतोय सरकारच्या विरोधात बोलले की तुम्ही नागरिक मला बोलूच्या करू नका, मी येतो. देशाची जनता इथून पुढे सुद्धा हा विचार या ठिकाणी आमची जनता या निकालानंतर सुद्धा याचं विश्लेषण करतील आणि मग त्या संदर्भामध्ये निश्चित आम्ही आघाडी म्हणून वेगवेगळ्या राज्यांमध्ये सगळे पक्ष चांगल्या आकड्यापर्यंत पोहोचू. त्या ठिकाणी भाजप जागेच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं सोशल मीडियाने आणि राष्ट्रवादीशी निगडीत असलेल्या काही माध्यमांमधून एक बदनामीकारक बातम्या पसरवल्या गेल्या की 6 जागा देत आहेत, 8 जागा देत आहेत वगैरे वगैरे, या सगळ्या खोट्या बातम्या होत्या. चर्चेमध्ये तसं कुठलंही जागेचा आकडा तुम्ही काय दिला, ऐका ना, कुठल्या जागा होत्या हे सुद्धा त्यांनी आतापर्यंत सांगितलं नाही. आता जागा ज्या 22 मागितल्या गेल्या त्या कधी मागितल्या? ज्या वेळेला बाळासाहेब सातत्यानं सांगतायत की तुम्ही लवकर आम्हाला काय ते सांगा. आम्ही अल्टिमेटम दिलं का? कारण आमच्याकडे गरीब उमेदवार आहेत, आमच्याकडे पैसा नाही, आमच्याकडे पाहुणेरावळ्यांची आणि सोयरीकीन बांधून उभा बांधलेले मतदारसंघ नाही आहेत, त्यामुळे आम्हाला वेळ लागणार आहे ही सगळी मतदारसंघामध्ये सिद्धार्थ ऐकून घ्या, बाळासाहेबांनी व्यावहारिक बोला. काय होतं तुमच्या पक्षाच्या भावनिक बोलून ऐका, भावनिक होऊ नका. बघा व्यावहारिक बोला. भाजप असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी सुद्धा असेल, राष्ट्रवादी सुद्धा राष्ट्रीय पक्ष आहे आणि चिन्ह वाचवण्यासाठीच ते स्वबळावर गुजरातमध्ये लढतायत असा अर्थ ते सांगतायत. त्याच्यामुळे त्यांच्यावर मी त्याच्यावर नंतर जाणार आहे. पण जेव्हा आपण राष्ट्रीय पक्षाशी डील करतो आणि आपल्या पाठीशी काय सांगा, 1 किंवा 2 आमदार आहे, आपण एका बाहेरच्या पक्षाशी MIM बरोबर सूत जुळवलं, त्याची वंचित बहुजन आघाडी स्थापन केली, त्याची विचारसरणी त्याची विचारधारा कुठं क्लॅश होते याचा आपण विचारच करत नाही, तरी सुद्धा आपण राष्ट्रीय पक्षाशी डील करण्याचा प्रयत्न करतो. मला एक सांगा की जेव्हा आपण राष्ट्रीय पक्षाशी डील करण्याचा प्रयत्न करतो, आपल्याकडं पक्ष संघटनेचं पाठबळ नाहीये, आपल्याकडं फक्त काय आहे तर प्रकाश आंबेडकर आहेत. आता प्रकाश आंबेडकर आमदार आहेत, खासदार आहेत की काय आहेत? मग अशा वेळी आपण सुद्धा असं बार्गेन केलं पाहिजे ना की समोरचा देऊ शकेल. आपण 22 जागा मागायच्या. ऐका ना, आपण राष्ट्रीय पक्षांना म्हणायचं तुम्ही 22 जागा द्या, महाराष्ट्रात 48 जागा आहे, त्यातल्या 22 जागा ते कसे देतील? आता 22 जागा कधी मागितल्या हे लक्षात घेतलं पाहिजे ना आपण. ज्या वेळेला काँग्रेसनं डिले करण्याचा कार्यक्रम राबवला, बातम्या पेरायच्या 8 जागा 6 जागा आणि तरी आंबेडकर देत नाही, बदनामी करायची, एक वातावरण संशयाचं निर्माण करतं, हे सगळं सुरू होतं. त्या दरम्यान बाळासाहेबांनी सत्ता संपादन सभा घेतल्या, लाखाच्या सभा घेतल्या, एकही सभा लाखाच्या खाली नाही, 2-2 लाखाच्या काही सभा झाल्या. तिथं जे उमेदवार जाहीर केले त्या समाजाचे उमेदवार जाहीर केले, समाजातून आलेली ती माणसं सगळी होती. त्यांना कुठल्या बेसवर म्हणायचं आम्ही आता तुम्ही गरीब असा हे काय 2 जागा देतात त्या आम्ही घेतो म्हणून? हा समाजाचा घात नसता? जर आम्ही वंचित बहुजन समाजाला एकत्र करून सत्तेमध्ये जाऊन त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी तिथे नेण्यासाठी म्हणून जर का वंचित बहुजन आघाडी निर्माण केली असेल तर कुठल्या बेसवर काँग्रेसच्या 1 आणि 2 जागेचा डील आम्ही किंवा जी काही त्यांची हे होती ती आम्ही मान्य करायची? दुसरा मुद्दा, 22 जागा ज्या वेळेला आल्या त्यावेळेला काँग्रेसनं पुन्हा हातगाईला येऊन ज्या वेळेला घरी आले वगैरे सगळं झालं तर बाळासाहेबांनी सांगितलं की यांना AB फॉर्म तुमचे जोडा, मात्र ही माणसं निवडून आणा. आजपर्यंत काँग्रेसनं वोट घेतलेलं आहे, वोट दिलेलं नाहीये. आजपर्यंत सेना भाजपने वोट घेतलेलं आहे, वोट दिलेलं नाहीये. या पद्धतीने आतापर्यंत या सगळ्या समाजाची पर्याय काँग्रेसला दिला की आमचे उमेदवार घ्या आणि तुमची पक्ष संघटना द्या. यांच्या नेत्यांनी काय करायचं? नाही, मग आता उमेदवारांनी काय करायचं? नाही, यांच्या उमेदवारांनी काय करायचं हा मुद्दाच नाही आमच्या लेखी. आमचं म्हणणं आहे की वंचित बहुजनांनी काय करायचं? या 2 पक्षांच्या साठ्या लोट्याच्या राजकारणामध्ये मरत राहायचं? आमचे शिक्षणाचे प्रश्न सुटणार नाही, आमच्या आरोग्याचे प्रश्न सुटणार नाही, आमचे पाण्याचे प्रश्न सुटणार नाही, शेतीचे सुटणार नाही, रस्त्याचे सुटणार नाही, आणि यांचे पाहुणेरावळे फक्त मंत्री होणार, आमदार होणार, खासदार होणार, यांचा नातू मावळ मधून निवडून आला पाहिजे, यांचा पोरगा नगर मधून निवडून आला पाहिजे. याच्यासाठी काय आमच्या पोरांनी मरायचं का दरवेळेला? यामुळे आता आम्हाला आमची सत्ता आमच्या हातात हवी, यांच्या कुणाच्या हातात द्यायची नाही. ठीक आहे. आपल्यासोबत संजय मिस्किन आहेत. संजय मिस्किन, बघा हा वैचारिक लढा आहे, वंचित बहुजन आघाडीचं तत्वज्ञान त्यांनी सांगितलेलं आहे. पण जर का महाराष्ट्राचं राजकारण जातीपातीच्या समीकरणावरती पुढे राहत असेल तर त्याला अपवाद औरंगाबादची जागा आहे. बुरुड समाजाचे चंद्रकांत खैरे त्यांची 506ची मतं नाहीयेत, तरी 4 वेळा निवडून आले, कदाचित 5व्यांदा निवडून येतील. मग असा अपवाद कसा काय तयार होतो? हे कुठलं रसायन असतं एखाद्या नेत्यामध्ये? अशी जे भारताच्या राजकारणाची एक दिशा आहे, भारताच्या राजकारणाची एक यंत्रणा आहे आणि भारताच्या राजकारणाची एक रणनीती आहे. जे सगळे पक्ष प्रस्थापित पक्ष मावत त्यांना किंवा जे परंपरागत चालत आलेले छोटे मोठे प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांची एक रणनीती असते निवडणुकीला सामोरे जाताना.
जातीपातीची गणिते तर जोडली जातातच या देशात, कारण जात ही माणसाची ओळख आहे आणि जात सोडून इथे या देशामध्ये कुठलंही राजकारण होऊ शकत नाहीये. मुळात मला एक बहुजन वंचित आघाडीच्या प्रयोगाबद्दल नितांत आदर आहे, त्याबद्दल दुमत नाही. भूमिका चांगली आहे, भावना चांगली आहे, नेताही चांगला आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. परंतु जी स्ट्रॅटेजी होती, जी रणनीती होती, ज्या पद्धतीने एका विचाराच्या विरोधात लढायची, तिथं मात्र कुठंतरी राजकारणाच्या ऐवजी अस्मिता मोठी झाली. राजकारणाच्या रणांगणात ही राजकीय डावपेचच टाकावं लागतात. राजकारणाच्या रणांगणात अस्मितेचा मुद्दा करून चालत नाहीये. नाहीतर बाबासाहेब आंबेडकरांचा देखील पराभव झालेला आहे ह्या देशाच्या राजकारणामध्ये. त्याचं कारण एक आहे की तुम्ही जर मध्य प्रदेशाची निवडणूक बघितली की काँग्रेसची अत्यंत हलाखीची अवस्था असताना देखील मायावती सोबत आणि समाजवादी पक्षासोबत काँग्रेसने तिथं आघाडी केली नाही. मध्य प्रदेशामध्ये काँग्रेसने तरी देखील सत्ता जिंकलेली आहे. राजस्थानमध्ये देखील मायावती आणि समाजवादी पक्ष, समाजवादी तिथं नाहीये परंतु मायावती आहे. मायावतीच्या बीएसपीनं राजस्थानमध्ये देखील आघाडी केली नाही. अखिलेश सोबत उत्तर प्रदेशामध्ये काँग्रेसने आघाडी केली, दोघांचं पाणीपत झालं. आता उत्तर प्रदेशामध्ये मायावती आणि अखिलेशची आघाडी झालेली असताना काँग्रेसने मात्र स्वतःचा होरा सोडला नाही आणि त्यांच्यासोबत त्यांना स्वबळावर लढलेला आहे. ही राजकारणाची स्ट्रॅटेजी असते. 2009 साली आपण पाहिलं असेल रिडालोचा एक प्रयोग हा महाराष्ट्राच्या राजकारणात झाला होता. सगळे दलित संघटना, सगळे दलित नेते एकत्र आले, त्याच्यामध्ये ओबीसीच्या पण संघटना होत्या, ओबीसीचे नेते होते, सगळ्या जाती समूहाचे नेते त्या व्यासपीठावर होते आणि रिडालोचा प्रयोग झाला होता. रिडालोचा काय झालं, मनसेचा एक प्रयोग ह्या महाराष्ट्राच्या राजकारणात अस्मितेच्या राजकारणावरती झाला होता. 2009 मध्ये मनसे हा फॅक्टर काय करतो प्रत्येक मतदारसंघात याच्याबद्दलची सगळी गणितं मांडली जात होती. मनसेचं काय झालं, ओएसीचा 2014च्या राजकारणामध्ये एमआयएमचा हा फॅक्टर मानला जाता. सगळी विश्लेषक चर्चेत मुद्दा आणत होती की एमआयएम इतक्या जोरात आलेला आहे, नांदेडमधून घुसलेले चंचू प्रवेश केलेले एमआयएमने देशभरात पाय पसायला लागले. तुम्ही आम्ही बिहारमध्ये एकत्र होतो अशी जी निवडणुकांच्या काळामध्ये, त्याच एमआयएमच्या नेत्यांना तिथल्या मतदारांनी कशा प्रकारे वर्तणूक दिली होती हे तुम्ही पाहिलं. ज्यावेळेस अस्मितेचा मुद्दा घेऊन आणि जातीय ध्रुवीकरणाच्या राजकारणामध्ये या भारताच्या राजकारणाचं टोकाचं पाऊल उचललं जातं, त्यावेळेस इथली जनता फारशी त्याला किंमत देत नाही किंवा त्या फारशी जनता त्याला स्वीकारत नाही. हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा, ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात लढण्यासाठी वंचित बहुजनाची आघाडी तयार केली असं मानलं जातं आणि त्या मुद्दा जर फम मुद्दा असेल तर मग सांगलीच्या चुका होतात या राजकारणामध्ये, अनावधानाने होतात, घाई गडबडीत होतात, जातीय समीकरण जोडताना होतात. सांगलीच्या उमेदवाराबद्दल मात्र पुन्हा संशय निर्माण होतो की सांगलीचे उमेदवार कशा पद्धतीनं राष्ट्रीय स्वयंसेवकाशी परिचित असलेला, संघाचा कार्यकर्ता असलेला उमेदवार हा वंचित बहुजन आघाडीचा आहे. जसं बांदिवडेकरांच्या उमेदवारीबद्दल काँग्रेसच्या ज्या रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये दिला तर सनातनच्या विचारधारेचा उमेदवार तुम्ही दिला म्हणजे देशभरात हल्लोखोळ झाला, तसा सांगलीच्या उमेदवाराबद्दल देखील आता सर्व समाजातील एका बुद्धिवंतांमध्ये आणि ह्या विचाराच्या विरोधात लढणाऱ्या एका प्रस्थापित किंवा विचारधारा बाळगणाऱ्या यांच्यामध्ये एक संशय कल्लोळ आहे. त्याच्यामुळे हे जातीय, ही राजकीय, या सगळ्या गणित वेगळी बाजूला ठेवली तरी प्रत्येक राजकीय पक्षाचे धोरण असतं, प्रत्येक राजकीय पक्षाची रणनीती असते आणि त्या रणनीतीवर राष्ट्रीय पक्ष राजकारण करत असतात. हा पहिला मुद्दा झाला. मूळ मुद्दा पुन्हा पहिल्या मुद्द्यावर येतो की हे सगळं घडत असताना आपले मूळ प्रश्न कोणाचे आहेत? वंचितांच्या विकासाचे प्रश्न म्हणजे काय? शेतकरी वंचित नाही का? कामगार वंचित नाही का? बेरोजगार वंचित नाही का? आज विदर्भातील ज्या 7 मतदारसंघामध्ये निवडणूक होते, कापसाचा भाव काय आहे? जो कापूस 6,000च्या वरची जात होता तो 4,500 5,000च्या दरम्यान गेला. कापसाच्या गाठी लोकांच्या याच्यात पडलेल्या आहे. सगळ्यात मोठा कापूस उत्पादक प्रदेश आहे, तिथं कापूस उत्पादक शेतकरी मारला गेलेला आहे. तूर उत्पादक शेतकरी हा विदर्भामध्ये सगळ्यात मोठा आहे. तुरीचं काय झालं आपण पाहिलेलं की तुरीच्या रांगा 2-2 महिने पावत्या घेऊन आपल्याला ट्रॅक्टर आणि बैलगाड्या घेऊन दुकानापुढे आणि व्यापाऱ्यांच्या गळ्यात घालावं लागल्या आणि त्यानंतर सगळ्या तुरीचा बाजार उठल्यानंतर, तुरीचे भाव गडगडल्यानंतर मग हमीभाव जाहीर केला. तो व्यापाऱ्यांनी तूर बाजार विकली. फायदा कोणाला झाला? तूर उत्पादक शेतकऱ्याला झाला का? तर तो तूर उत्पादक म्हणजे व्यापाऱ्यांना झाला. त्याच्याशिवाय सोयाबीनचं बघितलं आहे. सोयाबीनचं तर किती मोठं देशभरातच एक मोठं संकट निर्माण झालं होतं की सोयाबीनच्या उत्पादक शेतकऱ्याला लागण केलेली सुद्धा किंमत मिळत नाही. मग तुम्ही 1.5 पट हमीभाव कशाच्या आधारावर देणार? स्वामीनाथन आयोगाची जी चर्चा गेल्या 5 वर्षामध्ये, त्याच्या अगोदर 5 वर्षामध्ये या देशाच्या शेतकऱ्यांच्या विषयी झाली. या देशाच्या अर्थव्यवस्थेवर शेतीचा कणा असेल आणि त्या शेतकऱ्याच्या समस्या जर या अशा पद्धतीनं सोयाबीन उत्पादक आणि हा कोरडवाहू आहे, याचं सगळं आसमानाकडे बघून चालतं. पश्चिम महाराष्ट्रात तरी सिंचनाची सुविधा चांगली आहे, परंतु विदर्भातल्या शेतकऱ्यांना ती सुविधा पण नाहीये. वीज नाहीये, पाणी नाहीये, ती शेतीमध्ये साधन सामग्री नाहीये, व्यापार मार्केट नाही. पण अशा वेळेस जर शेतकरी गणला जात असेल तर तो वंचित शेतकरी नाही का? या मूलभूत प्रश्नावरती लढण्याच्या ऐवजी जातीपातीच्या गणितावर लढून आणि जातीपातीचे उमेदवार अस्मितेच्या मुद्द्यावरती राजकारण लढणं हे निश्चितच या देशात मान्य नाही. एक लक्षात घ्या, त्याच्यामुळे यू हॅव टू रिच आउट पीपल पॉलिसी असते. ते झालं पाहिजे
केवळ तत्वज्ञान सांगून नाही, मतं तत्वज्ञान मिळत नाही. अहो, नाही. हे वंचित मला बोलू द्या, मला बोलू द्या. विनायक आम्ही जातीवर आंबेडकर, लढत विनायक नाही मुद्दा. आंबेडकर ऐका, विनायक आंबेडकर, हे बघा, निवडणूक आहे ना की पक्ष कोणता मतदारांपर्यंत त्याच्या घरात जाऊन पोहोचतो त्याच्यावरती यशापयश अवलंबून असतं. 2014ला भरघोस मतं भाजपला मिळाली. ती कशी मिळाली की एकीकडे मोदी आहेत, त्यांनी विकासाचं स्वप्न नाही विश्वास लोकांना दाखवला, लोकांनी त्यावरती विश्वास ठेवला, मतदान केलं. 4-5 वर्षानंतर जसं विरोधक म्हणतात परिस्थिती बदलली असेल. मला तुम्हाला एवढाच प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा आपण पक्ष म्हणून अपेक्षा मतदारांच्या खूप उंचावतो, त्या अपेक्षांचं सुद्धा ऑडिट मतदार राजा दुसऱ्यांदा करतो ना. ऑडिओ गेला. ठीक आहे, आपला संपर्क तुटलेला आहे. खरं तर 6 वाजतायत, 6 वाजता मतदानाची वेळ संपते आणि इथेच महाराष्ट्राचा जो पहिला टप्पा आहे तो संपतोय. आणि म्हणूनच महाराष्ट्राची दिशा नेमकी कोणत्या दिशेनं आहे. एक मात्र नक्की आहे की यंदाच्या निवडणुकीत कोणतीही अशी ठोस अशी लाट दिसत नाहीये आणि त्यामुळं मतदार नेमका कौल कोणाला देईल हे हेरणं सुद्धा खूप कठीण झालेलं आहे. त्यामुळे मतदार राजा कौल कोणाला देऊन आपल्या खांद्यावरती उचलून धरेल हे आता 23 तारखेला संपणार आहे किंवा कळणार आहे. आजचा जो पहिला टप्पा होता तो पूर्ण होतोय. 7 जागा महाराष्ट्रातल्या जिथं आज मतदान होणार होतं ते 6 वाजता म्हणजे काही क्षणात आता ती मतदानाची वेळ संपणार आहे. मतदार राजाचा जो कौल आहे तो आता कोणाला मिळणार ही उत्सुकता आहे. जी आकडेवारी अगदी ताजी येते आपल्याकडं, साधारणतः सरासरी 60% वर 60% वर महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यात मतदान झाल्याची आपल्याला माहिती मिळते आहे. सुधारित आकडेवारी रात्री उशिरापर्यंत येईल. जर का 60% वर 65% किंवा त्याहूनही वर जर का टक्केवारी मतदानाची गेली तर बहुतेक ठिकाणी चुरशीची अटीतटीच्या लढती होतील असं मानलं जातंय. पहिला टप्पा त्याचं विश्लेषण आज सगळंच करणं घाईघाईचं होणार आहे, परंतु जेवढा आपण प्रयत्न केला तेवढा केलेला आहे. आता नेमकं 23 मेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा सगळं चित्र स्पष्ट होईल. दुसरा टप्पा महाराष्ट्रातला जो आहे तो 18 एप्रिलला आहे. त्या टप्प्यामध्ये सुद्धा खूप इंटरेस्टिंग लढती आहेत. 10 मतदारसंघांमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पाडलं जाणार आहे. तो सुद्धा टप्पा हा खानदेशातला, विदर्भातला आणि मराठवाड्यातला भाग आहे. तिथं सुद्धा कोरडवाहूच पट्टा आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे घेऊन राष्ट्रीय पक्ष कसा प्रचार करतात, वंचित बहुजन आघाडीसारखा जी तिसरा फोर्स आहे असा दावा ते करतायत, ते या पट्ट्यात नेमकी काय कामगिरी बजावतात याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष आहे. कारण स्वतः वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे अकोल्यातून उभे आहेत जिथं दुसऱ्या टप्प्यात मतदान आहे. बरंच काही इंटरेस्टिंग पुढच्या 1.5 महिन्यात होणार आहे. त्याचा आढावा, चर्चात्मक आढावा आपण घेणार आहोत. तुर्तास इथंच थांबूया. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.